आम्ही सारे खवय्ये. चला आता आपण जाऊया पुढच्या रेसिपीकडे. पुढची रेसिपी काय आहे? पुढची रेसिपी आहे मटणाचा खरडा. मटणाचा खरडा. ही रेसिपी कुठे शिकलात हो तुम्ही? ही माझ्या भावाकडनं शिकले मी. बर. माझा भाऊ दिलीप प्रचंड खवय्ये आहे. बर. म्हणजे पुण्यातलंच नाही, जगातलं कुठलंही चांगलं चांगलं त्याला आवडतं, करून पाहतो, खातो, लोकांना खायला घालतो. ओके, म्हणजे ही भावाची कृपा आहे. भावाची कृपा आहे तुमच्यावर आणि आमच्यावर सुद्धा. अगदी अगदी. ओके, साहित्य सांगता मला काय काय? साहित्य आता आपण हे मटण आहे ते थोडस मीठ आणि हळद घालून आपण छानपैकी शिजवून घेतलेलं आहे. ओके, मटण. बर. आणि हे हळद आणि मीठ लावून किती वेळ ठेवलं होतं आपण नाही ठेवायचं नाही, लगेच कुकरला किंवा चांगलं वाफ आणून घ्यायचं, जसं आपल्याला शक्य असेल तसं, पण उकडून घ्यायचं चांगलं शिजवून. ओके. नंतर हे साजूक तूप, ह्या लसूण, मिरची, मीठ आणि हळद. साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा काय करायचं, कारण इथे तुम्ही 2-2 पॅन ठेवलेले तेल घालून. आधी आपण ह्याच्यात खरडा करून घेऊया. ओके. त्यासाठी आपल्याला ही लसूण आणि मिरच्या. ओके. मी लसूण टाकते, मिरच्या तुम्ही घाला. छानपैकी त्याचा वास येईस तोपर्यंत खमंग परतून घ्यायचं. बर. जवळजवळ अर्धा किलो मटण असेल तर 100 ग्रॅम तरी लसूण, आणखीन त्याहूनही थोडी जास्ती मिरच्या घ्यायच्या. पण ह्या मिरच्या माझ्या एवढ्या जाड आहेत, म्हणजे गोड आहेत का त्या? मध्यम घ्यायच्या, कारण फार तिखट घेतला तर त्रास होतो. आता थोडस मीठ घालायचं. चांगला खरपूस त्याचा रंग बदलला तिथं आपण पूर्वी पाटा वरवंटा किंवा असे खलबत्ते असायचे खालायला. हल्ली मिक्सरही असतो. जे आपल्याकडे शक्य अवेलेबल असेल त्याच्यात त्याचा खरडा करून घ्यायचा. मी काय म्हणतो, हे सगळं त्यांना दाखवण्यापेक्षा आपल्याकडे जे खलबत्त्यात घालून जे आणलेले आपण ते काढूया ना बाहेर. हो, हे बघा, ते आता बंद करून टाकूया. हे असं आमच्याकडे आम्ही खलबत्त्यात कुठून रेडी ठेवलेलं आहे, बरोबर ना? अगदी. ओके. आता काय करायचं मला सांगा. आता इकडे हे तेल तापलेलं आहे. हो. तर आपण एका बाउल मध्ये दोन्ही मिक्स करून घ्यायचं, किंवा आता तेल तापलेलंच आहे तर त्याच्यात आपण हे डायरेक्ट केलं तरी हो चालतं. ओके. याच्यात ते आता हे मटण घालायचं. लगेचच तो खरडा घालायचा. थोडस आता मीठ घालायचं, कारण वेगळं लागतं म्हणून थोडस. दोन्हीतही असतं पण थोडस घालायचं. बस. आता हे चांगलं पाणी आटेस तोपर्यंत चांगलं खमंग ते शिजवून घ्यायचं. ह्याला आता झाकण वगैरे ठेवायचं नाही. बर. आता हे कशाबरोबर खायचं असतं साधारण? हे मटणाचा खरडा हा भाकरी बरोबरच. बरोबर. भाकरी बरोबर, ब्रेड बरोबर. पण हे सगळी जी आपली आहेत ना महाराष्ट्रीयन, ही खाणी भाकरी बरोबरच छान लागतात. हवी तर पोळी वगैरे आपण खाऊ शकतो. पोळी जात नाही खरं, ह्याच्यावर पोळी जात नाही. हो हो. पण ह्याच्यावर तूप मात्र घालायचं नाही तर हे बाततं. वरनं साजूक तूप. एवढा खरडा केलेला आहे, मिरच्या आणि लसूण दोन्ही उष्ण. थोडक्यात ताकद असेल त्यांनी खावं. बरोबर. नाही तर भोगावी कर्माची फळं दुसऱ्या दिवशी. बरोबर. कर्माची फळं भोगण्यापेक्षा तुम्ही तूप घाला 1-2 चमचे. नाही काय दुसऱ्या दिवशीचा आपला खवयपणा बंद होईल. तसं होता का म्हणे, रोज खाता आलं पाहिजे. ओके. आता तूप कधी घालायचं सांगा. नाही, हा उतरवून ठेवलं की त्याच्यावर मग साजूक तूप घालायचं. बर. शिजल्यानंतर आता 1-2 मिनिटं हे शिजू दे चांगलं, म्हणजे हे आटेल. पाणी आटल्यानंतर त्यात साजूक तूप घालणे आणि भाकरी बरोबर खाणे. कळले? तुम्ही आता उचला, पेन उचला आणि लिहून घ्या साहित्य आणि कृती. मटणाचा खरडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: हळद आणि मीठ लावून उकडलेलं अर्धा किलो मटण, साजूक तूप, 100 ग्रॅम लसूण, 125 ग्रॅम हिरव्या मिरच्या, मीठ आणि हळद. कृती: प्रथम एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये 100 ग्रॅम लसूण आणि 125 ग्रॅम हिरव्या मिरच्या परतून घ्याव्यात. त्यामध्ये मीठ घालून हा खरडा जाडसर वाटून घ्यावा. दुसऱ्या पॅन मध्ये उकडलेलं मटण, मिरचीचा खरडा आणि मीठ घालून मिश्रण शिजवून घ्यावं. वरून साजूक तूप घालून डिश सर्व्ह करावी.